नगरसेवकांना एक आम्ही आव्हान करतो आहे की अकोल्यातील घंटागाड्या मोफत कराव्यात. कोणत्याच महाराष्ट्रातल्या महापालिकेत असं घंटागाडीची पैसे लागू घेत नाही. निलंबन नसतं तरीही हेच परिस्थिती, सत्तेपुढे शहाणपण चालत नसते. त्यांनी सत्ता ही बहुमताची आहे. अकोला शहराला कचरा मुक्त करायचा आहे. अकोला शहर ओडीएफमध्ये बसलं पाहिजे. कचरा 100% संपूर्ण साफ झाला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकांना निवेदन दिलेले आहे. पहिले महापौरांना दिले, नंतर साईसेमी सभापतींना दिले. आता पूर्ण टप्प्याटप्प्याने संध्याकाळपर्यंत नगरसेवकांना पत्र जाणार आहे की नगरसेवकांना एक आम्ही आव्हान करतो आहे की अकोल्यातील घंटागाड्या मोफत कराव्यात. याकरता की कोणत्याच महाराष्ट्रातल्या महापालिकेत असं घंटागाडीची पैसे लागू घेत नाही. आम्ही एक आव्हान करतो आहे. त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद न दिल्यास आम्ही पुढची रणनीती ठरवू. आम्ही महापौर मॅडमला सोल्युशन पण सांगितलं आहे किंवा घंटागाडी मोफत करताना त्यांना पैसे कुठून द्यायचे त्यावर सविस्तर त्यांना सोल्युशन सांगितले आहे. त्या सोल्युशन असे आहे, जसे रेडिओवरती जाहिराती चालतात तशा घंटागाडीवरती जे स्पीकर आहे त्याच्यावरती जाहिराती चालवा. त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला लाखो रुपये येतील. त्या लाखो रुपयातून मेंटेनन्स कर्मचाऱ्यांचा पगार होईल व अकोलेकरांना घंटागाडी मोफत होईल. असं वाटत नाही का तुम्हाला, तुम्ही अगर निलंबित नसता तर तुम्ही सभामध्ये आवाज उचलले असते? निलंबन नसतं तरीही हेच परिस्थिती, सत्तेपुढे शहाणपण चालत नसते. त्यांनी सत्ता ही बहुमताची आहे. आम्ही अनेक विषयावर बोललेलो आहे. स्वच्छ घाण पाण्याबाबत बोललो आहे, नंतर मग स्वच्छतेच्या विषयात बोललो आहे, घंटागाडीबाबत याबाबत पूर्वी बोललो आहे. तरी काही झालेलं नाही आहे. त्यामुळे सभागृहात असतो तरी फरक नाही पडून आम्ही रस्त्यावरतीच लढाई लढणार आहे यापुढे व गांधी मार्गाने लढतो आहे. गांधीगिरीच्या मार्गातून पहिली त्या दिवशी पण सभेत आम्ही गांधीगिरीच्या मार्गातूनच ठिय्या आंदोलन केलं होतं. आजही पहिले आम्ही विनंती करतो आहे प्रत्येक नगरसेवकाला, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाला जो 7-7, 8 हजार लोक नागरिकांचे मतदान घेऊन निवडून आलेले आहे व त्या नागरिकांच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत चाललो की महाराष्ट्रात कुठेच घंटागाडीचे पैसे लागत नसताना अकोल्यातच का लागतात व ते पैसे कसे निर्माण करायचे याचं पण सोल्युशन आम्ही दिलेलं आहे. नाही, विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची मागणी त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे की अकोला शहरामध्ये उद्या जो अजिंठ्यावर विषय आहे, कचरा घंटा गाडीचं 600 रुपये शुल्काबाबत निर्णय करायचा आहे. त्या निर्णयामध्ये त्यांचं मत आहे की बा 600 रुपये जे आहे ते घेऊ नये, ते मोफत करावे. आणि बाकी जे त्यांनी निवेदनामध्ये लिहिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये लोकांचा कचरा उचलला जात नाही, लोकांना त्रास होते आहे, लोकांना कचरा टाकण्यासाठी जागा नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या लिहिल्या त्या बरोबर आहे. परंतु 600 रुपये घेऊ नये ही मागणी उद्या नगरसेवकाशी चर्चा करून सभागृहामध्ये जो ठरेल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करू. परंतु हे जे काही निर्णय आम्ही करतो आहे याच्या मागचा खरा उद्देश आहे की अकोला शहराला कचरा मुक्त करायचा आहे. अकोला शहराचा खत कारखाना हा जो जसा नियमित चालू आहे, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा खत कारखाना आहे, तसंच अकोला शहर ओडीएफमध्ये बसलं पाहिजे. कचरा 100% संपूर्ण साफ झाला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. म्हणून हा विषय आम्ही अजेंड्यावर घेतला.